मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. व्हिडिओ क्रमांक 627. आजची तारीख आहे 5 ऑगस्ट 2026. वार आहे बुधवार. हा व्हिडिओ चाकण ते नाशिक मार्गावर आपण करीत आहोत. सकाळचे 8 वाजले असतील जवळपास. व्हिडिओचा विषय आरंभ करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. ज्योतिषशास्त्र हे एक वेगळं शास्त्र आहे. याची बरोबर एक विज्ञान करू शकत नाही आणि इतर शास्त्र पण करू शकत नाही. हे ईश्वरमान्य शास्त्र आहे आणि भारतीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा याला मान्यता दिलेली आहे. म्हणून या बाबतीत कोणी अंधश्रद्धा म्हणत असेल, अविश्वास दाखवत असेल, त्याला काहीही अर्थ नाही. पुण्याचा दौरा आटोपला. पुण्यामध्ये जे काम होतं ते संपलं म्हणजे पूर्णपणे नाही, अजून पुढे सुरू होईल. दिवाळी अंकामध्ये जे काही वार्षिक भविष्य असते आणि काहींना व्यापारिक भविष्य लागते, हवं असते, ते पण कार्य आम्ही संपवलेलं आहे. कारण दिवाळी अंकाचं काम हे ऑगस्टपासून सुरू होते. म्हणून ह्या व्यक्तींना ऑगस्टमध्ये म्हणजे जुलैच्या अखेर आपलं लेखन द्यायचं असते. ते आम्ही दिलेलं आहे. दिशावर व्यापार मार्केट कमिटी पुणे, बेबेवाडी, कोंढवा रोड, लुल्लानगर रोड, मार्केट कमिटी शॉप नंबर 1 इथून हे प्रकाशित होते. अजयजी मिश्रा यांचे संपादक आणि मालक आहेत. त्यांच्या हाती व्यापारी भविष्य सुपूर्द केलं आणि वार्षिक 2027चं भविष्य पण सुपूर्द केलं. पुढच्या वर्षीचं भविष्य लिहिणं फार यातायात कठीण समस्यापूर्ण असते. कारण की काय, गुढीपाडव्यालाच आणि गुढीपाडव्याच्या नंतर पंचांग प्रसिद्ध होत असतात. त्यामुळे 2027चे ग्रहयोग काय आहे हे आपल्याला माहिती नसते आणि म्हणून हे माहिती पूर्ण 27 वर्ष इसवी सनाचे काढायला फार त्रास होतो. त्याशिवाय भविष्यवाणी कशी लिहिता येईल ही पण एक गोष्ट आहे. दिशावर व्यापारशी माझा संबंध जवळजवळ 55 वर्षाच्या वर आहे. ते स्वतः माझ्या वार्षिक भविष्याचा अनुभव घेतात. मी सकाळी 8-9ला त्यांच्या हाती लेखनाचं साहित्य दिलं आणि मग त्यांनी नातेसंबंधित आणि इतरांशी पुढील 2027चे वर्ष भविष्य आणि त्यांच्या हाती असलेलं 2026चं भविष्य याची पडताळणी केली आणि खरं खोटं बघितलं. खरोखर अशा दाम्पत्याला मला धन्यवाद द्यावेसे वाटतात. परीक्षण करणं चांगलं आहे. त्याच्याने काही चुका दुरुस्त करण्यात आपल्याला चान्स मिळतो, काही शिकायला मिळते, अनुभव मिळतो. हे पण तितकंच खरं आहे. चुका दाखवणारे व्यक्ती हे अप्रिय नाही, ते गुरु समान असते असं मी मानतो. आणि सांगण्याला आनंद होतो की त्यांनी 12ही राशींचं भविष्य बघितलं इतरांसमवेत.
मागील तर त्यांना अनुभव चांगला आला, 100% आला. पुढच्या याच्यातही त्यांनी सांगितलं की पुढची जी वाटचाल आहे त्याचा मागोवा, त्याचा आगोवा आम्हाला आताच मिळत आहे. असो, त्यांची ही प्रतिक्रिया मुद्दा म्हणून आपणाला मी सांगत आहे. अनेकांच्या दिवाळी अंकामध्ये वार्षिक भविष्य शिवाय दिवाळी अंक पूर्ण होऊ शकत नाही. मग ते वर्तमानपत्र असो, मासिक असो, त्रैमासिक असो, वार्षिक असो. वर्तमान स्थितीमध्ये पुण्यामध्ये मासिक ही शून्यवत झालेली आहे ज्योतिषशास्त्राची. आता केवळ वार्षिक म्हणजे दिवाळी अंक हा निघत असतो आणि हा दिवाळी अंकाच्यासाठी लेखन विविध पद्धतीतून विविध ज्योतिषाचार्याकडून मागवलं जाते आणि ते प्रसिद्ध होते. आणि ह्या वेळेला दिवाळी अंक भरमसाठ निघतील, म्हणजे बहुसंख्य अंक निघणार आहेत असं एकंदर वातावरण उत्साहजनक आहे. भविष्य का बघावं हा एक काहींच्या मनामध्ये प्रश्न जर असला. भविष्य म्हणजे मार्गदर्शन, भविष्य म्हणजे सावधानतेची सूचना, भविष्य म्हणजे उद्या काय होणार आहे, भविष्यात काय होणार आहे, जीवन आयुष्यात काय होणार आहे, या वर्षात काय होणार आहे याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. पाऊस येणार आहे, मग आपण छत्री न्यायला पाहिजे सोबत, रेनकोट न्यायला पाहिजे सोबत. वादळ होणार आहे, मोठ्या प्रमाणावर पाऊस येणार आहे, तर प्रवास आपल्याला रद्द करता येईल अगोदर सूचना असली तर. तर याचं काम ज्योतिषशास्त्र करते आणि याच्यामुळे आपण संरक्षित होतो. काहींच्या वेळेला माझ्या बाबतीत मी सुद्धा भविष्य बघतो. गोचरीचा म्हणजे दैनिक याच्यामध्ये 2.25 महिने मंगळ हा एका राशीत असतो आणि त्याच्यानंतर तो दुसऱ्या राशीत जातो. माझी पत्नी नेहमी मला मार्गदर्शक करत होती. ते नेहमी त्यावेळेला सांगितलं तिने की बाबा, चालताना काम करताना सावधानता बाळगा, अपघात भयाची सूचना तुम्हाला ज्योतिषशास्त्र देत आहे. तिची सूचना मी मान्य केली. सकाळी 9ला दवाखान्यात जात असताना दवाखान्यावर पाटी लिहिलेली होती की डॉक्टर 2 दिवस नाही, दवाखाना बंद राहील. मी ज्या रस्त्याने गेलो होतो त्याच रस्त्याने परत आलो, पण तितक्याच वेळात गाईचं शेण एका ठिकाणी कोपऱ्यावर पडलं होतं, ते दिसलं नाही आणि मी घसरलो आणि माझी गुडघ्याची वाटीला टीस गेली. 1.5 महिना मी अंथरुणावर होतो. प्लॅस्टर लावलं गेलं. आता मी ती सूचना इकडनं जशी सावधानतेने बाळगलो तसं तिकडनं येतानाही बाळगायला हवी होती, परंतु मी म्हटलं आता आपण 5 मिनिटात आलो आहोत आणि घडणारी घटना ही घडत असते. हा माझ्या बाबतीतचा अनुभव. असाच सूचना उज्जैन क्षेत्री मला दिली असताना मी उज्जैन क्षेत्रीत गाईच्याच शेडावरून पडलो. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांनी मला कोणीही उचललं नाही, परंतु 2 बोहरा समाजाचे वृद्धजनांनी मला, त्यांचं मोठं दुकान होतं स्टेशनरीचं, त्यांनी उचललं. मला बाथरूममध्ये नेलं, साबण दिला, टॉवेल दिला. त्यावेळेलाही माझ्या पहिले उजव्या पायाला नंतर डाव्या पायाला टीस गेली आणि मी पुन्हा 1.5 महिना प्लॅस्टरमध्ये राहिलो. तर ह्या सूचना ज्या असतात, आता माझ्याकडनंही अनावधाने होतात, दुर्लक्ष होते, हे तितकंच खरं आहे. याच्यासाठी जन्मकुंडली करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. माझ्याकडे अनेक ग्राहक आहेत की ते दर महिन्याचं भविष्य लिहून घेतात, काही वर्षाचं लिहून घेतात, काही जन्मकुंडली तयार करून पूर्ण आयुष्याचं मार्गदर्शन घेत असतात. यामध्ये पुष्कळसे विद्वान लोक आहेत, शिकलेले लोक आहेत
डॉक्टर मंडळी आहे, वकील मंडळी आहे, न्यायाधीश आहे, PhD झालेले वर्ग आहे, प्राध्यापक आहे, जनसामान्य आहे, सर्व जाती समूहाचे आहे. खरोखर ज्योतिषशास्त्र हे अगोदर सूचना देते, विज्ञान देत नाही. तुम्हाला टायफॉइड होणार आहे पुढच्या हप्त्यामध्ये, तुम्हाला मलेरिया होऊ शकतो असं विज्ञान सांगू शकत नाही. तुम्हाला अपघात होणार आहे हे विज्ञान सांगू शकत नाही. तुम्ही अविवाहित राहणार आहात हे विज्ञान सांगू शकत नाही. घटस्फोट होणार आहे हे विज्ञान सांगू शकत नाही. संतती योग काय आहे हे विज्ञान सांगू शकत नाही. घटना घडल्या की पंचनामाला पोलीस हजर, आरोग्य बिघडलं की डॉक्टर, पण हे त्या पश्चात येतात. परंतु ज्योतिषशास्त्र आपल्याला पूर्वसूचना देत असते आणि याच्यासाठी प्रत्येकाने जन्मकुंडली करून घेणं अत्यावश्यक आहे. आईवडिलांच्या जन्मकुंडली पण आपण करून घ्यायला हव्या वर्तमान मुलांनी. कारण एखादा कर्मदोष हा आईच्या घराण्यातून आलेला आहे का वडिलांच्या घराण्यातून आलेला आहे हे जेव्हा वेळेला बघावं लागते त्यावेळेला त्यांच्या कुंडल्या आपल्याला हव्या असतात. काही वंशदोष असतो ते विज्ञानाने सुद्धा मान्य केलेला आहे. डायबिटीजचा रोग आपण धरला तर वंश परंपरागत असतो. काहींच्या याच्यामध्ये शोधन बुद्धीने पाहिले की एक प्रकारची संतती असली तर ती त्याच मुलीला त्याचप्रमाणे संतती होत असते. म्हणून विवाह ठरवताना जाणकार आमचे वडीलसुद्धा, आमचे आजोबासुद्धा मामकूळ पाहूनच विवाह करायचे. संतती कशी होती आहे, सिझरची आहे, अपंग आहे, बुद्धिहीन आहे, घटस्फोट आहे, डायबिटीस आहे, कॅन्सरसारखे विकार आहे, हे मामकुळातून आपल्याला समजते प्रत्येकाच्या. कारण आईचं कार्य हे मनुष्याच्या निगडीत, संततीच्या निगडीत हे अधिक असते. माझ्या मामाच्या घरामध्ये काय आहे हे पुढच्या पिढीत उतरत असते, माझ्या पिढीत उतरत असते. परंतु वर्तमानपत्र बघितलं आपण तर हे कोणीच बघत नाही. सारखं गुणमिलन 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 करत असतात आणि गुणमिलन हे शास्त्र संमत नाही. मी अनेकदा बोलतो, माझ्याकडे अनेक लोक येतात, पुढे सर्वसाधारण बघा झालं. मग सर्वसाधारण बघायचंही कारण नाही ना, कारण जीवन आयुष्याचा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. घटस्फोट झाला, संतती नाही झाली, एखादा रोग झाला, पत्नी माहेरीसारखी जात असली, अफेअर असलं, प्रेमविवाह असला, हे कोण सांगेल? आणि त्याच्यात अडकले तर फसवले जाण्याचे योग आहे. फसले गेले तर मग तेव्हा काय कराल तुम्ही? विवाह करणं सोपं आहे, शुभमंगल सावधान झाला विवाह. परंतु त्यांची पुढची प्रक्रिया वर्तमान स्थितीत पाहिले आपण तर मुलं मुली ही आईवडिलापेक्षा विभक्त राहतात. कशा कारणाने? तर नोकरीनिमित्ताने, शिक्षणाच्या निमित्ताने. इथे एखाद्या वेळेस संबंध जुळतात, काही जण आईवडिलांना न सांगतात विवाह करून टाकतात, मूळ बाळही होऊन जाते आणि नंतर मग समस्या झालं की मग पुन्हाच आईवडिलाच्याच घरामध्ये यावं लागते. कुठल्याही गोष्टीला अनुभव हा लागतो. शिक्षक आहे, आपल्याला शिकवतात, तर कसं शिकवावं, काय शिकवावं याचं ट्रेनिंग त्यांचं झालेलं असते, म्हणून ते गुरुवरही असतात. तसाच विवाहाचा, संसाराचा अनुभव हा आईवडिलांना असतो, मुलामुलींना अजिबात नसतो, अविवाहित. म्हणून यांनी निदान तुमचं काहीही प्रेम प्रकरण असो, तुम्हाला आवडणारी वस्तू असो, ती आईवडिलांच्या कानावर टाकली पाहिजे. आणि मग आईवडिलांचा अनुभव असतो, आईवडिलांचा समाजाच्या रीतिरिवाज माहीत असतात,
अनेकांच्या ओळखी पाळखी असतात, नातेसंबंध असतात. काही आईच्या नातेसंबंधातले असतात, काही वडिलाच्या नातेसंबंधातले असतात. हा संबंध फक्त आईवडिलांना माहीत असतो, मुलांना नाही माहीत असत. मुलींच्या बुद्धीच्या पलीकडच्या ह्या गोष्टी आहेत आणि विवाह करताना हे आवश्यक आहे. म्हणून हे समजण्यासाठी प्रत्येकाने जन्मकुंडली करून घेणे आवश्यक आहे. जन्मकुंडली करत असताना कॅम्प्युटरची कुंडली असत्य, जन्माक्षर जन्मांक लिहिलेले ही कुंडली बरोबर नाही. कॅम्प्युटरमध्ये जे भरलं जाईल ते बाहेर येईल. ज्वारी टाकली तर ज्वारीचं पीठ मिळेल, त्याचप्रमाणे कॅम्प्युटर काम करते. आपण बघितलं की एखादा PhD मनुष्य झालेला आहे, एखादा मंत्री आहे, पंतप्रधान आहे, राष्ट्रपती आहे, यांच्या तारखेवर आपण कॅम्प्युटरमध्ये तारीख टाकली आणि पाहिलं आणि त्याचं जे भविष्य येते ते सारखं असते. मग सर्वजण त्या तारखेचे जन्मलेले राष्ट्रपती होणार नाही, पंतप्रधान होणार नाही, मुख्यमंत्री होणार नाही, मंत्री आमदार होणार नाही. कारण हा सगळा बुद्धीचा खेळ असतो आणि याला जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते. जीवन भाग्य कुंडली ही सर्वसाधारण कुंडली असते, परंतु ग्रंथराज कुंडली ही अत्यंत उत्कृष्ट अशी असते. विश्वकुंडली ही करायलाही वेळ लागतो आणि गणित करायलाही पुष्कळचा अवधी लागतो. ही सर्वश्रेष्ठ कुंडली, परंतु ग्रंथराज ही कुंडली सर्वश्रेष्ठच मानायला हवी. त्याच्यातही बहुतांशी येतात आणि माझा आग्रह हा ग्रंथराज कुंडलीबाबत जास्त असतो. याच्यामध्ये रत्न कुठली वापरायची त्याचं ज्ञान असते. जवळजवळ 40-50 वर्षाचं पुढचं भाकीत असते. विवाह कसा होईल त्याविषयी संपूर्ण ज्ञान असते. शिक्षण कोणतं घ्यावं याविषयी मार्गदर्शन असते. व्यवसाय कोणते करावे याविषयी पण याच्यामध्ये अनेक व्यवसाय दिले जातात. पहिल्या क्रमांकाचा व्यवसाय हा श्रेष्ठ, दुसऱ्या क्रमांकाचा हा दुय्यम आणि तिसऱ्या क्रमांकाचा हा तृतीय, असं क्रमाक्रमाने या कुंडलीमध्ये व्यवसाय दिलेले असतात. यासोबत एक यंत्रसिद्धी दिलेली असते, ती अभिमंत्रित करून आपल्यासाठी खास असते आणि त्या यंत्रसिद्धी या ग्रंथराज कुंडलीच्या अंतर्गत असते. ते काढून घ्यायची असते, फोटो फ्रेम करून पूजन करायचं असते. पुष्कळशा मी बघतो ज्यावेळेला दुसऱ्यांदा ही कुंडली माझीच मला दाखवायला येतात त्यावेळेला त्याच्यामध्ये ते पान आहे यंत्रसिद्धीचं तसंच कायम असते. माणसं ही वाचत का नाही बारीक, त्याच्यावर लिहिलेलं आहे की हा भाग कापून हे यंत्र वेगळे करा आणि पूजन करा, पण तेवढेही करत नाही. काहींना विनाकारणच हे अंधश्रद्धा वाटते. मग अंधश्रद्धा वाटत असं आहे, मग ह्या वाटेला जाणं योग्य नाही ना. मुलाच्या वेळा, लग्नाच्या वेळा तुम्ही बघायला काय जरुरीची आहे? कुंडली मिलन नाही तर गुणमिलन करून कशाला करतात? आपलं तुम्हाला ज्या पद्धतीने लग्न करायचं असेल ती पद्धत करा आणि सोडून द्या. चटणीसारखं, कोशिंबिरीसारखं तोंडी लावायला ज्योतिषशास्त्र हे कदापि नाही आहे. याविषयी आपण बुद्धी चालवायला पाहिजे. कुठलेही घेतलं तर परिपूर्ण शास्त्र बघितल्याशिवाय आपल्याला नाही. डॉक्टरांनी औषधे दिली तर ते परिपूर्ण आपल्याला घ्यायला हवी असते. ते ज्यांनी ते सांगितलं की हे गोळी जेवणापूर्वी घ्या तर जेवणापूर्वीच घ्यायला हवी असते. रात्रीची गोळी रात्रीच घ्यायला हवी असते आणि त्याप्रमाणे तुम्ही घेतात. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्र आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये विवाहाच्या वेळेला तारखा दिलेल्या जातात, परंतु त्या तारखा देत असताना पंचांगाप्रमाणे तारखा देत असले तरी पती आणि पत्नी इच्छित वर आणि वधू दोघांनाही शुभ असणाऱ्याच तारखा निवडायला हव्या. कारण दोघांचा संसार आहे.
आणि वेळेवरच विवाह झाला पाहिजे. नाचणं कुदणं वरात काढणं याच्यामध्ये वेळ न दळवता योग्य वेळी विवाह करावा. याच्यासाठी 2 विवाह वेळ काढावी. 1-2 तारखा केल्या तरी चालते. एक मर्यादित आपले सहकुटुंब सहपरिवारामध्ये विवाह योग्य वेळी करून घ्यावा आणि सार्वजनिकरित्या ज्या जेवणावळी करायचं आहे, स्वागत समारंभ करायचा आहे, ओळखी पाळखी करायची आहे, त्यांच्यासाठी 2री तारीख द्यावी, 2री वेळ द्यावी, म्हणजे तो गोंधळ होत नाही. एकाच तारखेला करणं काही वेळेला जमत नाही. तुम्ही 12ची वेळ देतात आणि तुम्ही विवाहाची वेळ 9ला करतात खरी, आणि 9ला समारंभ सुरू असताना 12चे लोक येतात. त्यांना ते अवघडल्यासारखं होते की आपल्याला यांनी बोलवलं नाही, या विवाह समारंभाला नाही, हे विवाह समारंभ अगोदर का होतो. अशा नाना शंका कुशंका निर्माण होत असतात आणि मग हा कर्मदोष लागत असतो. असो, ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की ज्योतिषशास्त्र आपला कुठलाही धर्म जाती पंथ असो आपलं उपयुक्त शास्त्र आहे. आपल्याला जीवन आयुष्याचा जमा खर्च म्हटला तरी चालेल. याची थोडा मागोवा आपल्याला जन्मकुंडलीच्या माध्यमातून घेता येत असतो, मिळत असतो. म्हणून जन्मकुंडली करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु यासाठी जाणकार ज्योतिषाची आवश्यकता असते. पुष्कळशी ज्योतिष मंडळी ते कव्हर त्यांचं लावतात आणि मध्ये प्रिंटिंगची पानं जी असतात कॅम्प्युटरची ती लावतात. अशी कुंडली नाही, हस्तलिखितच कुंडली हवी असते आणि तीच सत्य असते. मंगळदोष आहे का नाही याचं प्रमाण कुंडलीमध्ये असायला हवं. नसेल तर का नाही आहे आणि असेल तर का आहे. कालसर्प शांतीबद्दल, नारायण नागबळीबद्दल, विवाहाबद्दल, अर्कविवाहाबद्दल स्पष्टपणे आपण ज्योतिषांना विचारून घ्यायला हवं आणि माहिती घ्यायला हवी आपण की हे करायचं की नाही करायचं. कारण आपल्याला शुभ मंगल सावधान याचा अर्थ आपल्याला शुभ कार्य करायचं आहे. शुभ कार्य करत असताना अमंगल कार्य करायचं नाही. हे लक्षात घेऊन आपण कोणती कार्य करायची कोणती नाही करायची हे ठरवायला हवं. तसेच जाणकार ज्योतिषाकडनं मार्गदर्शन पण घ्यायला हवं. अनेकांच्या मुखामधून किंवा अनेकांच्या तोंडातून मातृपितृशाप हा शब्द निघतो. हा अत्यंत घाणेरडा शब्द आहे, चुकीचा शब्द आहे. हा डिक्शनरीत शब्द घालता येत नाही. मातृशाप आणि पितृशाप हे नसतातच, एवढं 100% आहे. ईश्वराचा शाप असू शकतो. ईश्वराने अनेकांना शाप दिलेले आहे. सीतेने रामाला सुद्धा शाप दिलेला होता. हे पण आपण बघायला हवं. सीतेने गाईला सुद्धा शाप दिलेला होता. म्हणून गाईचं आपण दर्शन घ्यायचं असेल तर तो पाठीमागून शेपटीकडून घेत असतो, मुखाकडून नाही. त्याला कारण सीतेने दिलेला शाप हा आहे. ज्या वेळेला दशरथ राजाचं श्राद्ध होतं, साहित्य आणायला राम गेले, पण ते दशरथाच्या श्राद्धाच्या वेळेला येऊ शकलं नाही. तेव्हा सीतामाईने ते श्राद्ध उरकवलं. आता श्राद्ध उरकवलं की नाही म्हणून गायची साक्ष काढायला गेले तर गायीने साक्ष दिली नाही. सीतेला राग आला. गाय असल्यावरही असत्य बोलली, म्हणून त्यांनी सांगितलं की तू अभद्र खाशील आणि तुझं मुखाकडून कोणीही दर्शन घेणार नाही आणि मुखाकडून घेतलेलं दर्शन हे पापत्वात जाईल. म्हणून आपण शेपटीकडून दर्शन घेत असतो. त्याला हा शाप कारणीभूत आहे, हे लक्षात घ्यायला आपण हवं. असो, आजच्या कार्याला इथेच विराम देऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.